Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Send button. Double tap to activate. I learn English, I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. सुप्रभात. महादेव गुरु आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. पाठ क्रमांक 49. आय लर्न इंग्लिश सो डू यू. आज रविवार 25 सप्टेंबर 2022. सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करीत आहे. 49व्या पाठासाठी आता आपण पुढे जाऊ. Good morning. Today the English lesson number 49th. I welcome you all on All-in-One for VI1 for the 49th English lesson. Today Sunday 25th of September 2022. Now we will go ahead as left last time. तर मित्रहो, what was going there म्हणजे तिथे काय चाललं होतं. what was going there तिथे काय चाललं होतं. who was shouting कोण गडबड गोंधळ करत होता. who was making noise कोण आवाज करत होतं. चिल्ड्रन वर शाउटिंग देअर. चिल्ड्रन वर शाउटिंग देअर जे काही मुलं गडबड गोंधळ करत होती. सम चिल्ड्रन वर मेकिंग नॉईज while they were playing. काही मुलं आवाज करत होती कारण ती खेळत होती. जेव्हा ती खेळत होती म्हण असं. सम चिल्ड्रन वर मेकिंग नॉईज while they were playing. ते खेळत असताना ती आवाज करत होती. who was म्हणजे तिथे कोण रडत होतं. who was crying there. who was crying there. CRYING. who was crying there म्हणजे तिथे कोण रडत होतं. बेबी बॉय वॉज क्राईंग देअर म्हणजे बाळ रडत होतं. आता बेबी बॉय का म्हटलंय. जेव्हा मूल म्हणजे लहान असतात ना, लहान मुलांना बेबी हे कॉमन संज्ञा आहे, कॉमन नेम. पण मुलगा असा उल्लेख करायचा असेल तर बेबी बॉय और बेबी गर्ल म्हणजे मुलगा मुलगी असा उल्लेख करायचा असेल तर बेबी बॉय और बेबी गर्ल. अदरवाईज ही शी असा उल्लेख डायरेक्ट शी असाच उल्लेख करतात. शी वॉज क्राईंग. बेबी वॉज क्राईंग. बेबी बॉय वॉज क्राईंग म्हणजे मूल बाळ. बाळ जे मुलाच्या स्वरूपात आहे ते रडत होतं. आलं का लक्षात. हे लक्षात घ्यायला पाहिजे. शी वॉज क्राईंग बिकॉज शी वॉज हँग्री. ते रडत होतं कारण ते भुकेलेलं होतं. ते रडत होतं कारण ते भुकेलेलं होतं. त्यामुळे आईने त्याला स्तनपान करत होती. देअरफॉर मदर वॉज फीडिंग हर. त्यामुळे आई त्या बाळाला तिला स्तनपान करत होती. टू फीड म्हणजे भरवणे, पण
फीडिंग म्हणजे स्तनपान. टू फीड म्हणजे भरवणे किंवा स्तनपान करणे आणि फीडिंग म्हणजे स्तनपान. आता टू फीड हे वर्ब आहे, पण फीडिंग हे नाऊन झालं. हे लक्षात घेतलं पाहिजे. मदर वॉज फीडिंग हर बिकॉज शी वॉज हँग्री. म्हणजे आई ते भुकेल्या असल्यामुळे त्याला स्तनपान करत होती. व्हॉट वॉज सुशीला डुईंग. सुशीला काय करत होती? सुशीला वॉज रीडिंग ए बुक ऑफ हिस्ट्री. म्हणजे सुशीला ही इतिहासाचं पुस्तक वाचत होती. सुशीला वॉज रीडिंग ए बुक ऑफ हिस्ट्री. सुशीला इतिहासाचं पुस्तक वाचत होती. रश्मी काय करत होती? व्हॉट वॉज रश्मी डुईंग देअर. म्हणजे तिथे मग रश्मी काय करत होती? रश्मी वॉज रीडिंग द बुक ऑफ जनरल नॉलेज. म्हणजे रश्मी सामान्य ज्ञानाचं पुस्तक वाचत होती. रश्मी तिथे सामान्य ज्ञानाचं पुस्तक वाचत होती. व्हॉट विजय अँड विष्णू वर डुईंग. मग विजय आणि विष्णू काय करत होते? व्हॉट वर विजय अँड विष्णू डुईंग. लक्षात घ्या, व्हॉट वर WERE विजय अँड विष्णू डुईंग. विजय अँड विष्णू वर स्टडिंग ॲन एसे. विजय आणि विष्णू निबंधाचा अभ्यास करत होते. वॉज स्टडिंग. एसे ESSAY. एसे म्हणजे निबंध. दे वर डिस्कसिंग ऑन द एसे रायटिंग. ते निबंध लेखनावर चर्चा करत होते. दे वर डिस्कसिंग DISCUSSING. टू डिस्कस म्हणजे चर्चा करणे. दे वर डिस्कसिंग ऑन द एसे रायटिंग. निबंध लेखनावर चर्चा करत होते. व्हॉट वर यू डुईंग देअर? आय वॉज लिस्निंग द न्यूज ऑन रेडिओ. I was listening the news on radio. What Vaishnavi was doing? Vaishnavi was watching the movie on TV. Vaishnavi was watching the movie MOVY. Movie म्हणजे चित्रपट. Movie on TV or television. आणखीन इतर कोण टी व्ही पाहत होतं? हू एल्स वर वॉचिंग द टी व्ही. हू एल्स वर वॉचिंग द टी व्ही. आणखीन इतर कोण काय टी व्ही पाहत होतं? देर वर मेनी बॉयज हू वर वॉचिंग द टेलिव्हिजन. तिथे बरीच मुलं होती. देर वर मेनी बॉयज हू वर वॉचिंग द टेलिव्हिजन. तुम्ही हे असंही म्हणू शकता, देर वर चिल्ड्रन हू वर वॉचिंग द टी व्ही. चिल्ड्रन म्हणजे मुलं. CHILD चाइल्ड म्हणजे मूल एकवचन सिंग्युलर आणि चिल्ड्रन म्हणजे अनेक वचन प्लुरल. अथवा what that child was doing there. What that child was doing there. ते मूल तिथे काय करत होतं? ते मूल तिथे काय करत होतं? That child was just sitting. That child was just sitting. म्हणजे ते मूल केवळ बसलं होतं. ते मूल केवळ बसलं होतं. What happened? No. What was happening there in what was happening there? To happen म्हणजे घडणे. HAPPEL.
व्हॉट वॉज हॅपनिंग देर, तिथे आणखीन काय होत होतं, काय घडत होतं. समबडी वॉज शाउटिंग देअर, कुणीतरी गोंधळ करत होता, गोंगाट करत होता. समबडी वॉज शाउटिंग देअर, तिथे कोणीतरी गोंधळ घालत होता, गडबड करत होता. Some children were making mischief, MISCHIEF, mischief. टू मेक मिस्चिफ म्हणजे मस्ती करणे, मस्करी करणे. सम चिल्ड्रन वर मेकिंग मिस्चिफ, काही मुलं मस्ती करत होती. व्हॉट अबाउट द विजय अँड विष्णू, विष्णू आणि विजय बाबत काय, ते काय करत होते. दे वर स्पीकिंग टू समबडी, ते कोणाशी तरी बोलत होते. दे वर स्पीकिंग टू समबडी. वॉज मीना टॉकिंग विथ समबडी. Was Meena talking with somebody? Yes, Meena was talking about the general knowledge with Vijay. Meena was talking about the general knowledge with Vijay. म्हणजे विजयबरोबर मीना सामान्य ज्ञानाबद्दल बोलत होती. विजयबरोबर मीना सामान्य ज्ञानाबद्दल बोलत होती. ते बाळ काय बोलतंय, आता म्हणतंय, SAY व्हॉट, काय म्हणत होतं. व्हॉट दॅट बेबी वॉज सेईंग, म्हणजे ते बाळ काय म्हणत होतं. ते बाळ काय म्हणत होतं. दॅट बेबी वॉज सेईंग समथिंग टू हर मदर, ते बाळ त्याच्या आईशी काहीतरी म्हणत होतं, सांगत होतं. आता इथे सेचं टेल पण वापरू शकता, TELL, टेल. व्हॉट वॉज दॅट बेबी टेलिंग टू हर मदर, म्हणजे ते बाळ आईला काय सांगत होतं. बेबी वॉज टेलिंग टू हर मदर अबाउट हर फ्रेंड. बेबी वॉज टेलिंग विथ हर मदर अबाउट हर फ्रेंड, म्हणजे त्याच्या आईशी ते बाळ आपल्या मित्रांबद्दल बोलत होतं. फायनली बेबी स्टॉप्ड क्राईंग, अखेर बाळाने रडण्याचं थांबवलं. वाय, बिकॉज शी गॉट द मिल्क, का, कारण त्याला दूध मिळालं. मित्रहो, म्हणजे अशा प्रकारची ही वाक्य तुम्हाला मी सांगितली. हू वॉज लाफ, म्हणजे कोण तिथे हसत होतं. हू वॉज लाफिंग देअर, तो तिथे कोण हसत होतं. शरायू वॉज लाफिंग ॲट मनोहर. शरायू वॉज लाफिंग ॲट मनोहर, म्हणजे मनोहरवर किंवा मनोहरला शरायू हसत होती. मनोहरला शरायू हसत होती. टू लाफ ॲट म्हणजे च्यावर किंवा च्याला हसणे, हे लक्षात घ्या, च्यावर. चिल्ड्रन वर लाफिंग ॲट समबडी, मुलं कुणाला तरी हसत होती. मुलं कुणाला तरी हसत होती. बॉयज वर प्लेईंग क्रिकेट ऑन द ग्राउंड, मुलं
मैदानावर क्रिकेट खेळत होती. मुलं मैदानावर क्रिकेट खेळत होती. टीचर वॉज कॉलिंग द स्टुडंट्स. शिक्षक विद्यार्थ्यांना बोलवत होते. शिक्षक विद्यार्थ्यांना बोलवत होते. हू वॉज गोईंग ऑन पिकनिक. म्हणजे सहलीवर कोण जात होतं. बॉयज ऑफ 10th क्लास वर गोईंग टू द पिकनिक. 10व्या इयत्तेची मुलं पिकनिकला जात होती. तर आता मित्र आजचा पाठ आपण इथेच थांबू. वी विल स्टॉप हिअर टुडेज लेसन अँड सी यू ऑन नेक्स्ट संडे. टिल देन बाय बाय. आता पुढील रविवारी भेटू. तोपर्यंत राम राम. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. Navigate up button. Send button.